नमस्कार. नमस्कार. मी CTC विजय राऊत. आम्ही शेतकऱ्यांच्या ठिकाणी व्हिजिट मारत आलेलो आहेत आणि साहेबांच्याच शेतामध्ये आम्ही 2-3 ठिकाणी गेलोय. आमच्या बरोबर CTC लीडर दीपक ननवरे सर आहेत, ZTC लीडर डॉक्टर सुरेश थोरात सर आहेत, आमचे बापू आहेत. आणि बघा की ह्यांच्या खाली आपण बघितलं की वांग्याची आणि काकडी ही दोन्ही बघितली पिकं एकदम बहारदार होते. वरती आलो त्यांनी मक्याच्या मधलं कंपॅरिझन दाखवलं, त्याच्यानंतर खालचा त्यांनी ऊस दाखवला. ऊसामध्ये सुद्धा आहे ना की त्यांचा पहिला ऊस वरती आला होता. मग नंतर आम्ही ग्रो मॅजिक आणि ओलिव्हची फवारणी मारली, त्याच्यामध्ये पण एक चांगला झाला. आता इथं वरती आम्ही बघितलं की त्यांचा हत्ती घास आहे आणि हत्ती घासामध्ये कोथमीर आहे. आता ह्या भेंडीमध्ये त्यांनी कोथमीर लावलेली आहे. पण आता साहेब तुमचं नाव सांगा. बाळू दत्तात्रय दवडे. बाळू दत्तात्रय दवडे साहेबांची या ठिकाणी आता त्यांच्या शेतीत असं आलं की बरेचसे शेतकरी कोथमिरीचं पण पीक घेतात. आणि आता ह्या कोथमिरीच्या पिकामधलं वैशिष्ट्य काय, का हे खुश आहेत? कारण आता आहे ना की बाहेर मार्केटमधली कोथमिरींची जी आहे त्याचा सुगंध लुप्त झालाय. ह्याचा सुगंध किती दरवळतोय. आणि बऱ्याचशा वेळेला बघितलं की आपण अर्ध्या फुटाच्या वरती कोथमीर आली की काय होतं साहेब? पिवळं पडते. पिवळं पडते. आता ही किती फूट आली आहे? 1.5 फूट. बघा, वा, 1.5 फुटाची आहे. आहे कुठे पिवळा पण? सगळाचा सगळा आहेत ना की ह्याच्यामध्ये हिरवा पण आहे. काय सांगाल सर, काय काय वापरलं तुम्ही? याला फक्त ग्रो मॅजिक फक्त ग्रो मॅजिक वापरलं तुम्ही? ओलिव्ह वापरलंय का? काहीच नाही. भूअस्त्र वापरलंय का? एक प्रोडक्ट सुद्धा एवढा जर रिझल्ट आणतो तर आपले जे 8 प्रोडक्ट आहेत, 8च्या 8 कसे जबरदस्त प्रकारचे रिझल्ट देतील. एक नंबर. खुश आहे तुम्ही? एक नंबर. कोथमीरची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? बाबा ही वापरा, बोस्तर टाका. आता ही पुढे जे आम्ही ते चालू केली, आता हाती घासात कोथमीर लावली. बरोबर. कुठलं पीक असलं तरी कोथमीर लावणारच. खाली मग आहे तिथं बी कोथमीर टाकली. बर. तिथं तर एरिया मिक्सचर हे विशेष नाही. आता तुम्ही संपूर्णच टाकलाय तो विषय. ह्या नवीन वर्षापासून स्टॉपच. हा. म्हणजे रासायनिक हा शेतीमध्ये आणणारच नाही. नाही. आणि तुम्हाला माहिती पडलेली आहे की इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून जसं अगोदर येतं त्याच्यापेक्षा चांगलं जर येत असेल हा. तर ते कशाला वापरायचं? नाही वापरणारच नाही. वापरणारच नाही. धन्यवाद साहेब, थँक्यू.